नमस्कार. कधीकधी आयुष्य असं काही वळण घेतं की सगळं काही संपल्यासारखं वाटतं. आजची ही कहाणी अशाच एका अनुभवाबद्दल आहे, जिथे एका व्यक्तीने आपलं सगळं काही गमावलं आणि मग तेच सगळं श्रद्धेच्या बळावर परत मिळवलं. ह्या अनुभवाची सुरुवातच होते एका अशा वाक्याने जे ऐकून धक्का बसतो. त्या सांगतात, माझं एक सुखी कुटुंब होतं आणि अचानक सगळं काही उद्ध्वस्त झालं. विचार करा, एका वाक्यात त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या वादळाची तीव्रता सांगितली आहे. चला तर मग या कहाणीच्या सुरुवातीला जाऊया. पाहूया हे सगळं संकट येण्याआधी त्यांचं आयुष्य नेमकं कसं होतं. सुरुवातीला सगळं अगदी आलबेल होतं. एक शांत, आनंदी आयुष्य. त्या आपल्या पती आणि सासूसासऱ्यांसोबत एका छान, सुखी कुटुंबात राहत होत्या. म्हणजे सगळं काही जसं असायला पाहिजे तसं अगदी व्यवस्थित सुरू होतं. आणि मग अचानक सगळं चित्रच पालटलं. म्हणजे परिस्थिती इतकी बदलली की विश्वास बसणार नाही. जिथे आधी सासरच्या मंडळींशी एकोपा होता, तिथे आता रोजचे वादविवाद सुरू झाले. जिथे सगळे एकत्र राहत होते, तिथूनच त्यांना घराबाहेर काढलं गेलं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्या पतीचा आधार होता त्याच्याशी बोलणंच बंद झालं. नातं पूर्णपणे तुटल्यासारखं झालं. ही परिस्थिती इतकी असह्य झाली होती की त्यांना अक्षरशः काहीच सुचत नव्हतं. कुठे जावं, काय करावं, सगळीकडून रस्ते बंद झाल्यासारखे वाटत होते. त्या पूर्णपणे हतबल झाल्या होत्या. पण म्हणतात ना, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा कुठेतरी एक खिडकी उघडते. त्यांच्या आयुष्यातही असाच एक टर्निंग पॉइंट आला. आयुष्याच्या सगळ्यात कठीण काळात जेव्हा त्या पूर्णपणे तुटून गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी स्वामी समर्थांचा धावा केला. खरं तर तेव्हा त्यांची श्रद्धा इतकी काही पक्की नव्हती, पण निराशेच्या अंधारात एक आशेचा किरण म्हणून त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून बघायचं ठरवलं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांना हा आध्यात्मिक मार्ग सापडला तो आजच्या काळातल्या टेक्नॉलॉजीमुळे. त्यांनी यूट्यूबवर मार्गदर्शन शोधायला सुरुवात केली आणि तिथूनच त्या एका सेवा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन झाल्या. त्या ग्रुपमधल्या लोकांनीच त्यांना सेवा करण्याचा सल्ला दिला. तर ही सेवा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सेवा म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे केलेली देवाची भक्ती किंवा कार्य. आणि हाच त्यांच्या पुढच्या प्रवासाचा मूळ आधार होता. चला, मार्ग तर सापडला होता, पण तो काही फुलांचा नव्हता. पुढचा जो टप्पा होता तो होता त्यांच्या श्रद्धेची एक कठोर परीक्षा. यात प्रचंड शिस्त आणि समर्पण गरजेचं होतं. त्यांच्या सेवेमध्ये मुख्यत्वे 3 गोष्टी होत्या. पहिलं म्हणजे ठरलेले धार्मिक उपवास करणं. दुसरं, गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं वाचन करणं. आणि तिसरं म्हणजे रोजच्या रोज विशिष्ट प्रार्थना आणि मंत्रांचा जप करणं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ही सगळी सेवा इतक्या निष्ठेने केली की अगदी गरोदरपणातही त्यात खंड पडू दिला नाही. म्हणजे विचार करा, शारीरिकदृष्ट्या इतकं कठीण असतानाही त्यांचा निश्चय किती पक्का होता. त्या स्वतःच्या शब्दांत सांगतात की त्यांनी माझी खूप परीक्षा घेतली. हे एकच वाक्य त्या काळात त्यांनी सोसलेल्या अडचणी आणि आव्हानं सांगून जातं. त्यांच्या कष्टांचा आवाका किती मोठा होता हे या एका आकड्यावरून समजतं. 2. त्यांनी गुरुचरित्र ग्रंथाची 2-2 पारायणं पूर्ण केली, जे करणं अजिबात सोपं नाही. इतक्या कठोर सेवेनंतर आणि परीक्षेच्या काळानंतर अखेर तो क्षण आला, जिथे त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळायला सुरुवात झाली. हा या कहाणीचा क्लायमॅक्स आहे. आणि मग हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. पहिला आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे त्यांचे पती, जे इतके दिवस एक शब्दही बोलत नव्हते, त्यांनी स्वतःहून फोन केला. आणि इतकंच नाही तर ते खूप प्रेमाने बोलू लागले. जो संवाद पूर्णपणे तुटला होता तो पुन्हा जुळला. आणि चमत्कार इथेच थांबला नाही. त्यांच्या सासरच्या मंडळींच्या वागण्यातही जमीन आसमानाचा फरक पडला. ते आता त्यांच्याशी खूप आपुलकीने आणि दयाळूपणे वागू लागले होते. ज्यांनी घराबाहेर काढलं तेच आता मायेने वागत होते. हा किती मोठा बदल होता. आता आपण या कहाणीच्या शेवटाकडे आलो आहोत. बघूया की या सगळ्या प्रवासाचं फळ काय मिळालं आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं. शेवटी जे व्हायला हवं होतं तेच झालं. त्यांच्या कष्टांचं चीज झालं. त्यांचं कौटुंबिक आयुष्य पुन्हा एकदा पूर्वीसारखंच शांत, आनंदी झालं. जे काही त्यांनी गमावलं होतं ते सगळं त्यांना परत मिळालं होतं. त्यांचा शेवटचा संदेश इतरांना प्रेरणा देणार आहे. त्या आत्मविश्वासाने सांगतात, ही सेवा करून बघा आणि मग सांगा तुमचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होतं की नाही.
त्यांच्या बोलण्यातून त्यांचा विश्वास आणि अनुभव स्पष्ट दिसतो. ही संपूर्ण कहाणी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरंच श्रद्धा आणि चिकाटी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करू शकते का?